Hello everyone. Today we'll be discuss about that the Blind Association of India or Blindness Control Program in India. So in this topic, I will discuss about the blindness. Okay, so prevention of blindness. So how to control of blindness. Okay, so which immunization will be helping to control of blindness. Okay, so today we'll in that the blindness. Okay, blindness association control program. So today we'll be discuss about that. So first one I will see the general objective and specific objective. So today I will just focus on the specific objective. Define blindness. Describe the aims and objectives of Blind Association in India. Discuss the function and services. Explain the role of community health nurses in blindness control program. Okay. So first one I will see the introduction of blindness. So in that the introduction, first one I will see introduction. The blindness is a major public health issues in India. India has the largest number of blind people in the world. Blind Association of the India playing a vital role in the improving quality of life. Okay. So in that the blindness. So blindness this one is the suffering from so many number of people in India. Okay. So the India is the largest country. So the number of blindness people in the world present in the India. Okay. Blindness Association of India play a vital role in improving the quality of life. Okay. So as per the blindness association program will be start in India to control the blindness in our India. Okay. So after that the objectives of blindness association program बद्दल आपण बघू. So prevention of blindness and eye care services. Okay. So the first main focus काय होतं blindness control program चं की prevention of blindness. Okay. So some people will be suffering from a blindness. Okay. So that time what happened? So the government of India. So the government of India to prevent the blindness association. Okay. So that time what happened? The government will be provided a vitamin A immunization program for all the 9 months of children. Okay. So in that the म्हणजे यामध्ये काय करणार ती व्हिटॅमिन ए जे इंजेक्शन आहे ओके किंवा जे ड्रॉप आहे ओके सो इम्युनायझेशनमध्ये हा ॲड केला व्हिटॅमिन ए ओके व्हिटॅमिन ए हा यामध्ये ॲड केल्यामुळे काय झालं जी पण व्हिटॅमिन ए ही सगळ्यात मेन इम्पॉर्टंट फंक्शनिंग करतात आपल्याला सो व्हिटॅमिन ए काय करतात इम्प्रूव्हमेंट करतात आपल्या आईज फंक्शनिंग ओके सो व्हिज्युअलायझेशनसाठी हे इम्पॉर्टंट करतात व्हिटॅमिन ए ओके सो दॅट टाईमला काय केलं त्यांनी की ब्लाइंडनेससाठी प्रिव्हेन्शन केलं आणि आय केअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड केला जसं की आय केअरमध्ये येणार इन्क्लुडिंग हेल्थ चेकअप ओके आय चेकअप ओके विजन चेकअप येणार त्यामध्ये ओके प्रॉपरली केअर ऑफ दी आय ओके फॉलोअप असणार त्यामध्ये ओके किंवा व्हिज्युअल फीड कशी आहे ओके आयची ओके त्यानंतर व्हिज्युअल ॲक्टिव्हिटी कशी परफॉर्म करतात इन चिल्ड्रन्समध्ये ओके स्कूल हेल्थ प्रोग्राममध्ये अरेंजमेंट केले की आय केअर कशी करायची ओके सो आयवर मेन फोकस केला होता दॅट रिहॅबिलिटेशन ऑफ ब्लाइंड अँड व्हिज्युअली इम्पेअर्ड पर्सन ओके जे व्हिज्युअली पर्सन आहे ओके किंवा जे ब्लाइंडनेस पर्सन आहे त्यांना प्रॉपरली रिहॅबिलिटेशन दिलं ओके त्यानंतर त्यांना त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कशी करता येईल ओके गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्यांनी त्या ठिकाणी हेल्प केली ओके जसं की सपोज ब्लाइंड पर्सन आहे तर त्याला आपण टीचिंग कशी देणार ओके सो त्याला एज्युकेशन आपण कसं प्रोव्हाइड करणार त्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये प्रॉपरली त्यांनी एक्सप्लेन केलं किंवा एज्युकेट केलं लोकांना प्रमोट एज्युकेशन व्होकेशनल ट्रेनिंग अँड एम्प्लॉयमेंट ओके सो आता ब्लाइंड पर्सन आहे तर तो त्याला वर्क काय करणार त्याला प्रॉपरली एज्युकेशन प्रोव्हाइडेशन करायचं ॲज पर त्याच्या कंडिशननुसार व्होकेशनल ट्रेनिंग मीन्स लाईक दॅट तो कोणता जॉब करू शकतो ओके ॲज पर त्याच्या कंडिशननुसार किंवा ब्लाइंडनेसनुसार ओके आणि त्याला प्रॉपरली एम्प्लॉयमेंट करायचं की प्रॉपरली त्याला प्ले द्यायची जो पण तो जॉबमध्ये जो पण तो ट्रेनिंग घेणार त्यामुळे त्याला प्रॉपरली वर्क द्यायचं ओके क्रिएट अवेअरनेस इन द कम्युनिटी अबाउट द ब्लाइंडनेस ओके कम्युनिटीमध्ये प्रॉपरली अवेअरनेस अबाउट करायचं किंवा एज्युकेट करायचं लोकांना की इम्युनायझेशनचं हेल्प काय व्हिटॅमिन एचं ओके किंवा सम असे फॅक्टर जे की अफेक्ट करतात आपल्यासाठी ब्लाइंडनेसला तर आपण त्या ठिकाणी त्यांना प्रॉपरली ट्रेनिंग किंवा एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं ॲडव्होकेसी फॉर राईट्स अँड इन्क्लुजन ऑफ द व्हिज्युअल इम्पेअर्ड ओके जे प्रॉपरली राईट्स ऑफ व्हिज्युअल इम्पेअर्ड पर्सनचे आहे ओके त्यांना ते राईट्स फॉलोअप करायला लावायचे ओके सो त्यांचे राईट्स फॉलो होत नसेल तर त्यांना त्यांच्यासाठी एक डिफरंट रूल्स आहे ओके
ते पण या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लॉन्च केले. आफ्टर दॅट मग मेजर ब्लाइंड असोसिएशन इन इंडिया. मेजर कोणते ब्लाइंड असोसिएशन इन इंडियामध्ये आहेत. फर्स्ट वन आहे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, ओके, इन मुंबई, फाउंडेड इन 1952. ओके, सो मुंबईमध्ये नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड फाउंडेशन झालं होतं 1952 मध्ये. ऑल इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ द ब्लाइंड, ओके, न्यू दिल्लीमध्ये 1980 मध्ये. ब्लाइंड पीपल असोसिएशन इन अहमदाबादमध्ये. नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड न्यू दिल्लीमध्ये. नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस अँड व्हिज्युअल इम्पेअरमेंट गव्हर्नमेंट इनिशिएटिव्स. ओके, हे आपलं मेन फोकस या ठिकाणी त्यांनी मेजर ब्लाइंड असोसिएशन इंडियामध्ये लॉन्च केले. ओके, त्यानंतर आहे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, ओके, NAB आपण त्याला असं बोलू शकतो. सो द NABचं काय आहे, इस्टॅब्लिश 1952, हेड ऑफिस इन मुंबई. ओके, सो नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड केव्हा स्टार्ट होतं, 1952 मध्ये. हेड ऑफिस कुठं होतं, मुंबईमध्ये. सो मिशन काय आहे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडसाठी, की टू प्रोमोट द वेलफेअर, एज्युकेशन, ट्रेनिंग अँड द रिहॅबिलिटेशन ऑफ द ब्लाइंड अँड व्हिज्युअल इम्पेअरमेंट. ओके, सो जे पण व्हिज्युअल इम्पेअरमेंट पर्सन आहे, ओके, त्यांना प्रॉपरली एज्युकेशन प्रोव्हायडेशन करायचं ॲज पर त्यांच्या कंडिशननुसार. ओके, सो किती पर्सेंटेज ऑफ ब्लाइंड आहे, ओके, 50% आहे, 25% आहे, 30%. ओके, त्यांना त्या ठिकाणी प्रॉपरली एक क्रायटेरिया प्रोव्हायडेशन करायचं. ओके, त्यांच्यासाठी स्कीम्स अप्लाय करायचे, त्यांना प्रॉपरली व्होकेशनल ट्रेनिंग, जसं की जे जॉबसाठी ते ॲप्लिकेबल आहे त्या प्रॉपरली ट्रेनिंग प्रोव्हायडेशन करायची आणि त्यांना एम्प्लॉयमेंटेशन द्यायचं. रिहॅबिलिटेशन या ठिकाणी आपण प्रोव्हायडेशन करणार त्यांना फॉर द व्हिज्युअल इम्पेअर्ड पर्सनमध्ये. ओके, सो द मेजर ॲक्टिव्हिटीज कोणत्या आहेत त्यामध्ये, एज्युकेशन प्रोव्हायडेशन करायचं ॲज पर त्यांच्या जे पण ग्रॅज्युएशन असेल. ओके, सो त्यांचे स्किल्स असेल एज्युकेशनसाठी त्यांना एज्युकेशन प्रोव्हायडेशन करायचं. स्किल्स डेव्हलपमेंट ॲज पर ते कोणत्या स्किल्समध्ये परफेक्टेशन आहे. ओके, स्पोर्ट्समध्ये परफेक्टेशन आहे, सिंगिंग असेल. ओके, सो ॲज पर त्यांच्या स्किल्सनुसार आपल्याला त्यांना मोटिवेट करायचं आणि डेव्हलपमेंट करायचं. ओके, रिहॅबिलिटेशन मीन्स लाईक दॅट काय होणार, की सम पीपल विल बी आता एक पर्सन डायग्नोज झालेला आहे ब्लाइंडनेसने. ओके, सो त्याला आपण कसं रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणजे देऊन त्याला आपण कोणत्या टाईप ऑफ मेथडनी ट्रेनिंग देणार. ओके, किंवा त्याला जे पण डेली ॲक्टिव्हिटी आहे, ओके, किंवा वर्किंग ॲक्टिव्हिटी आहे तो ती कशी फॉलो करणार, ते रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये आपण त्याला प्रोव्हायडेशन करणार, एज्युकेशन करणार. ओके, अवेअरनेस प्रोव्हायडेशन करणार. आता इम्युनायझेशन आहे, तर इम्युनायझेशनद्वारे आपण त्यांना बोलणार की व्हिटॅमिन ए हा डोस कशासाठी घेतला जातो. ओके, त्याने व्हिज्युअल ॲक्टिव्हिटी इम्प्रुव्हमेंटेशन करतात. ओके, ॲडव्होकेसी असेल, ॲडव्होकेसी. ओके, हे मेजर ॲक्टिव्हिटीज होतात ब्लाइंडनेस प्रोग्रामची. तर आता ऑल इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ द ब्लाइंड, ओके, AICB, स्टॅब्लिशमेंट इन 1980 न्यू दिल्लीमध्ये. सो मिशन काय होतं त्याचं, टू वर्क फॉर एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट अँड द एम्पॉवरमेंट ऑफ ब्लाइंड पीपल. ओके, सो एम्पॉवरमेंट ऑफ ब्लाइंड पीपल म्हणजे काय, त्यांना जास्तीत जास्त कामामध्ये वाढ द्यावी. ओके, किंवा त्यांच्यासाठी व्हॅकंट जागा राखीव ठेवा, त्यांना प्रॉपरली एज्युकेशन प्रोव्हायडेशन करायचं, एम्प्लॉयमेंटेशनसाठी त्यांना हेल्प करायची. ओके, जे ब्लाइंड पीपल आहे त्यांना. ओके, हे कुठं होतं, ऑल इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ ब्लाइंड. ओके, AICB न्यू दिल्लीमध्ये स्टॅब्लिश झालं होतं. हे त्यांचं मिशन होतं. ओके, सो आता मेजर ॲक्टिव्हिटी काय आहे AICBची, एज्युकेशन प्रोव्हायडेशन करायचं. ओके, एम्प्लॉयमेंटेशन द्यायची, त्यांना हॉस्टेल फॅसिलिटीज असणार. सपोज ते विल बी आता त्यांना घर वगैरे नसेल तर त्यांना हॉस्टेल फॅसिलिटीज द्यायचं. ओके, डिजिटल लायब्ररी त्यांना प्रोव्हाइड करायची. ओके, कम्युनिटी प्रोग्राममध्ये त्यांना पार्टिसिपेशन करायला लावायचं. ओके, ह्या मेजर ॲक्टिव्हिटी झाल्या आपल्या AICBच्या. ओके, सो ब्लाइंड पीपल असोसिएशन BPA इन अहमदाबाद स्टॅब्लिशमेंट झाली होती 1954 मध्ये बाय जगदीश पटेल अँड कॉलेजेस. मिशन विल बी comprehensive rehabilitation and integration of blind and disabled people into society. ओके, सो जे पण डिसेबल पर्सन आहे, ओके, ब्लाइंड पीपल आहे, त्यांना प्रॉपरली रिहॅबिलिटेशन करायचं, त्यांच्यामध्ये इम्प्रुव्हमेंटेशन करायचं ॲज पर त्यांच्या स्किलनुसार. ओके, ब्लाइंड असोसिएशन BPA आपण अहमदाबादमध्ये पण झाली 1954 मध्ये. ओके, सो द मेजर ॲक्टिव्हिटी ऑफ BPA साठी काय होती, एज्युकेशन प्रोव्हायडेशन, हेल्थ केअर फॅसिलिटी प्रोव्हायडेशन करायचं. ओके, बेनिफिशियन द्यायचं त्यांना. ओके, कन्सेशन प्रोव्हायडेशन करायचं, व्होकेशनल ट्रेनिंग त्यांना द्यायची ॲज पर त्यांच्या कंडिशननुसार. ओके, आणि त्यांना प्रॉपरली इम्प्लॉयमेंटेशन प्रोव्हाइड करायचं आणि सोशल रिहॅबिलिटेशन त्यांना द्यायचं. ओके, सो दिस वन द मेजर ॲक्टिव्हिटी होत्यात BPAच्या. ओके, ओके, सो नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड NFB इन इंडिया. सो स्टॅब्लिश झालं तर 1970s मध्ये न्यू दिल्लीमध्ये. द मिशन इज टू प्रमोट सेल्फ रिलायन्स,
अँड लिडरशिप अमॉंग द ब्लाइंड. ओके, सो त्यांना प्रॉपरली लिडरशिप मध्ये इम्प्रुव्हमेंटेशन केले त्यांचे. ओके, त्यांना प्रॉपरली सेल्फ डिसिजन असेल. ओके, त्यांच्यामध्ये सेल्फ इम्प्रुव्हमेंटेशन असेल, त्यांना त्यामध्ये हेल्प केली. ओके, NFAB. ओके, सो द मेजर ॲक्टिव्हिटीज इज ॲडव्होकेसी. ओके, सो लिगल सपोर्ट, लिगली त्यांना प्रॉपरली सपोर्टेशन करायचं. ओके, एज्युकेशन प्रोव्हायडेशन करायचं आणि इम्प्लिमेंटेशन हे NFBची ॲक्टिव्हिटीज होत्या, मेजर ॲक्टिव्हिटी. ओके, सो द गव्हर्नमेंट इनिशिएटिव्स NPCBVI, दिस वन लॉन्च इन 1976, अपडेटेड झाले 2070मध्ये. द मिशन काय होतं त्याचं, टू रेड्यूस द प्रिव्हलन्सेस ऑफ ब्लाइंडनेस इन इंडिया थ्रू प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. ओके, सो जे पण ब्लाइंडनेसबद्दल आपण प्रिव्हेन्शन प्रोव्हायडेशन करायचं, रिडक्शन करायचं रेट, आणि त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायचे. ओके, सो प्रिव्हेन्शन प्रोव्हाइड करायचं, कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस. ओके, सो द मेजर ॲक्टिव्हिटी काय होतात, कॅटरॅक्ट सर्जरी. ओके, सो आता त्या ठिकाणी सर्वे करायला लावायचं. ओके, जर पीपल विल बी सफरिंग फ्रॉम कॅटरॅक्ट सर्जरी, तर फ्री ऑफ कास्ट त्यांची सर्जरी प्रोव्हायडेशन त्यांना द्यायचं. ओके, आय डोनेशन आणि आय बँक. ओके, आय डोनेशन आणि आय बँकसाठी त्यांना अवेअरनेस द्यायचं. ओके, गायडन्स प्रोव्हाइड करायचं आणि एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं. स्कूल आय स्क्रीनिंग असेल. ओके, ड्युरिंग स्कूल गोईंग चिल्ड्रन जे असेल, ओके, त्यांना प्रॉपरली हेल्थ चेकअप असेल त्यांचा, किंवा आय चेकअप प्रॉपरली करायचं. व्हिज्युअल फील्ड किती आहे, ब्लाइंडनेस लेवल किती आहे. ओके, पार्टनरशिप ठेवायची. NGOज असेल. ओके, मल्टी गव्हर्नमेंट सेक्टर असेल. ओके, किंवा ट्रस्टी सेक्टर असेल. ओके, यांच्यामध्ये पार्टनरशिप ठेवायची. रोल ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्स इन द ब्लाइंडनेस कंट्रोल प्रोग्राममध्ये काय काय, कम्युनिटी अवेअरनेस ऑन ब्लाइंडनेस अँड प्रिव्हेन्शन. ओके, सो कम्युनिटी हेल्थ नर्स काय प्रोव्हायडेशन करणार, त्यांना गायडन्स प्रोव्हाइड कसं करणार आणि एज्युकेशन प्रोव्हाइड करणार अबाउट द ब्लाइंडनेस, हाऊ टू प्रिव्हेंट कसं होणार तसं. ओके, मोटिवेट फॉर आय डोनेशन अँड कॅटरॅक्ट सर्जरी. ओके, सो द पीपल विल बी इज गुड इन द हेल्थ. ओके, सो मग त्यांना आपण बोलू शकतो की एज्युकेट करायचं, मोटिवेट करायचं फॉर द आय डोनेशनसाठी आणि कॅटरॅक्ट सर्जरीसाठी. त्यानंतर आहे हेल्थ एज्युकेशन ऑन न्यूट्रिशन, व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी. ओके, त्यांना हेल्थ न्यूट्रिशन सांगायचं, व्हिटॅमिन ए फूडबद्दल. ओके, व्हिटॅमिन ए आपल्याला कशातून भेटू शकतं. ओके, आणि व्हिटॅमिन एनं अजून काय काय बेनिफिशियल फॅक्टर्स आपल्यावर अफेक्ट होतात गुड हेल्थसाठी. ओके, त्यांना ते प्रोव्हाइड करायचं. सपोर्ट रिहॅबिलिटेशन प्रोग्राम इन कोलॅबोरेशन विथ असोसिएशन. रिहॅबिलिटेशन सेंटरबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची, कोलॅबोरेशन कसं करणार आपण प्रोग्रामबद्दल. ओके, त्यानंतर जे NGOज आहेत ती हेल्प कशी करतात त्या प्रोग्रामला, आपल्या रोल ऑफ नर्सनुसार त्यांना सांगायचं. ओके, सो दिस वन द रिसर्च. ओके, तर मग अजून आपण काय काय यामध्ये इन्क्लूड करू शकतो की आपल्याला प्रिव्हेन्शन करायचं ब्लाइंडनेसबद्दल. ओके, हेल्थ सर्वे कंडक्ट करायचे. जे पण स्कूल हेल्थ गोईंग चिल्ड्रन्स आहे त्यांना प्रॉपर हेल्थ चेकअप करायचं आहे त्यांचं. ओके, व्हिटॅमिन ए डेफिशियन्सीबद्दल इम्युनायझेशनमध्ये काय वर्क आहे. ओके, ते त्यांना इम्पॉर्टन्स त्यांना सांगायची. ओके, सो हे आपलं प्रोग्राम होता. ओके, सो आपला प्रोग्रामचं नाव होतं कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस. ओके, त्यामध्ये आपण बघितलं फर्स्ट वन नॅशनल असोसिएशन ब्लाइंड, मुंबईमध्ये स्टार्ट झालं होतं 1952मध्ये. ऑल इंडिया कॉन्फरन्सेस ब्लाइंड AICB, न्यू दिल्लीमध्ये 1980s. ब्लाइंड पीपल असोसिएशन इन अहमदाबाद, नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड न्यू दिल्ली, नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस अँड व्हिज्युअल इम्पेअरमेंट पर्सन इन गव्हर्नमेंट ऑफ इनिशिएटिव्ह. ओके, तर यामध्ये अजून आपण कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज ॲड करू शकतो. गव्हर्नमेंट ऑफ इनिशिएटिव्हमध्ये जसं की जे पण आय ग्लासेस. ओके, आफ्टर आय सर्जरी झाली असेल कॅटरॅक्ट सर्जरीनंतर आपण जे आय ग्लास जे पण त्यांना प्रोव्हाइड करतो की ते फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केले पाहिजेत. ओके, आफ्टर आय सर्जरी त्यांना प्रॉपरली आपण एक्सप्लेन करायचं की हाऊ टू वॉश. ओके, किंवा हाऊ टू केअर इन युअर आयज आफ्टर दॅट द सर्जरी. त्यांना प्रॉपरली एज्युकेट प्रोव्हाइड करायचं, एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं त्याबद्दल. ओके, की सम शॅम्पू असेल. ओके, किंवा सम लोशन्स असेल तर ते अप्लाय करायचे नाही आयसवर. ओके, एनी क्रीम्स असेल. ओके, सो ओन्ली फॉर आय ड्रॉप असेल. ओके, जे पण हाय फीड व्हिज्युअल ॲक्टिव्हिटी असेल. ओके, त्या ठिकाणी आपल्याला ते प्रॉपरली फॉलोअप करायचं. ओके, त्यानंतर फॉलोअप असेल, फॉलोअप आपल्याला त्या ठिकाणी करायला लावायचं त्या पेशंटला. ओके, आणि आय व्हिज्युअल फीड आपल्याला त्या ठिकाणी चेक करायचं. ओके, सो एवढं आपण बघितलं नॅशनल कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेससाठी. ओके, सो आय होप की तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल मी जे शिकवलेलं आहे ते. ओके, सो तर आजचा आपला टॉपिक होता नॅशनल कंट्रोल ब्लाइंडनेस प्रोग्राम. ओके, ब्लाइंडनेसनं आपण कसं कंट्रोल करणार. ओके, सो तुम्हाला कम्युनिटी हेल्थ नर्सला काय वर्क यामध्ये प्रॉपरली सर्वे करायचा आहे स्कूल हेल्थ प्रोग्राममध्ये.
पार्टिसिपेशन करायचं, ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. ओके. आणि त्यानंतर जे पण कॅटरॅक्ट सर्जरी आहे, ओके, त्यांना प्रॉपरली केअर करायची, एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं त्यांच्या कंडिशनबद्दल. ओके. सो आजचा आपला टॉपिक संपलेला आहे. सो थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू स्टुडंट.